मंडळी नमस्कार, स्वागत आहे मानदेश प्राईममध्ये. महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं सर्वत्र वाहू लागले. जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागले तसतसे लोकांमध्ये मतदारांमध्ये उत्सुकता लागली. उमेदवार कोण असेल? आपण मान खटाव विधानसभा मतदारसंघात विषयी बोलणार आहोत. आपल्यासोबत देशमुख साहेबांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. काकी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता निवडणूक जवळ यायला लागले, लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली की उमेदवार कोण असेल. आता अनेक जण इच्छुक आहेत, पण तुम्ही काय सांगाल की शरद पवार साहेबांनी देशमुख साहेबांना तिकीट का द्यावं? तिकीट का द्यावं? ॲक्च्युली खरं तर देशमुख साहेबच दावेदार आहेत. 2019च्या विधानसभेच्या इलेक्शनला मान खटावच्या जनतेने साहेबांना उभं केलं होतं. आपण ते कॉट आणि साहेबांचं चिन्ह होतं टेबल आणि अजून एक अपक्ष चिन्ह होतं कॉट. ते दोन्ही चिन्ह सारखीच दिसत होते आणि त्या चिन्हामुळे देशमुख साहेबांना हार पत्करावी लागली. खरं तर हे जिंकल्यातच जमा होते. त्याच्यानंतर साहेबांनी मी निवडणूक हारलोय असं कधी मनात घेतलंच नाही. 5 वर्षात साहेबांनी ज्या काही मानखटावमध्ये ग्रामपंचायती लागल्या, त्या ग्रामपंचायती शरद पवार साहेबांच्या बॅनरखाली साहेबांनी, त्या राष्ट्रवादीच्या बॅनरखाली आपण लढल्या. 70% ग्रामपंचायती साहेबांनी राष्ट्रवादीच्या आणल्या. त्याच्यानंतर सोसायटी असतील, सोसायट्या सुद्धा 70% इतक्या राष्ट्रवादीच्या साहेबांनी जिंकून आणल्या. त्याच्यानंतर 5 वर्ष ते लोकांसाठी इथे अवेलेबल आहेत. लोकांच्या अडीअडचणी असतील, कुणाचं लाईटचा प्रॉब्लेम असतो, डीपीचा प्रॉब्लेम असतो, दवाखान्याचे प्रॉब्लेम आहेत, कुणाला शासकीय योजना मिळवून द्यायच्या आहेत, परत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं लोकांना मदत करायची, चॅरिटीमधून हॉस्पिटलसाठी मदत करायची आहे, ते साहेब करतायत. रोज 1-2 पेशंटला तरी त्यातनं मदत असते. नोकरी मेळावे साहेबांनी घेतली. या 3-4 वर्षाची नोकरी मेळावे घेतले, त्यात 3300 मुलांना साहेबांनी नोकऱ्या लावलेल्या आहेत. मग लोकांचे ॲडमिशन्स असतील, हे असे सगळे प्रॉब्लेम जे काही डे टू डे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम आहेत, तहसील ऑफिसचे, प्रांत ऑफिसचे, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस, ते सगळ्या प्रॉब्लेममध्ये साहेब लोकांना मदत करत आहेत. आणि लोकांना कुठेतरी आशावाद वाटतो आणि कायम अवेलेबल आहेत. फोनवर अवेलेबल आहेत किंवा घरी आलं तरी इतक्या लवकर मी भेटणार नाही वगैरे असं नाही. आपण कधीतरी येऊन बघा, सकाळी 6:30 पासून लोक भेटायला येतात साहेबांना आणि सकाळी 11 वाजेपर्यंत जवळजवळ 100-150 लोक भेटून जातात साहेबांना. तसंच दैवडकी ऑफिससुद्धा आहे. लोकांच्या छोट्या अडीअडचणीला लोकांना आपल्या ऑफिसमध्ये मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशमुख साहेबांना व्हिजन आहे. देशमुख साहेबांनी महाराष्ट्र शासनामध्ये IAS अधिकारी असल्यामुळे सचिव पदावरती वेगवेगळ्या विषयावरती काम केलेलं आहे. जसं की आता जलसंधारण असेल तर जलयुक्त शिवार योजना, ह्या योजनेला देशमुख साहेबांनी जन्म दिला. जे काही आता महाराष्ट्रामध्ये साखळी बंधाऱ्याची स्कीम आहे, साखळी बंधारे बांधले जात आहेत, ते साखळी बंधाऱ्याचा जन्मसुद्धा लोधोडे गावात मान तालुक्यात झालेला आहे आणि तीच योजना साहेबांनी महाराष्ट्रभर लावली. मग मागेल त्याला शेततळे असेल, 1 लाख विहिरी काढणं असेल, ह्या सगळ्या योजना कृषीचं सुद्धा त्याचं जे जन्म आहे किंवा ते साहेबांनी दिलेलं आहे. साहेब शिक्षण म्हणजे जेव्हा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे CO होते तेव्हा एक साहेबांच्या डोक्यात होतं की ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुलं ही गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची मुलं आहेत ही. आणि मी एक शासनाचा सेवक आहे, मी ह्या लोकांचा सेवक आहे आणि माझं कर्तव्य आहे की ह्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना बेस्ट शिक्षण मी दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला साहेबांनी मुलांची गुणवत्ता वाढ आणि सर्वांगीण विकास ही कोल्हापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये हा प्रोग्राम राबवला. ती मुलं आज खूप, आता त्यावेळेची मुलं आता खूप वेगवेगळ्या पदावरती काम करत आहेत आणि कधी साहेबांना भेटली तर म्हणतात की साहेब तुमच्यामुळे आमचा पाया भेटला. खूप चांगल्या पदावरती ती काम करतायत. खूप समाधान वाटतं मुलांना, आपल्या मनाला खूप समाधान वाटतं. साहेबांना MIDC क्षेत्रामध्ये पण साहेब होते, ते काय कसा अनुभव होता? देशमुख साहेब 96 ते 2000 सालापर्यंत MIDCचे डेप्युटी CO होते.
जमिनी अधिग्रहण करणं हे 4 साहेबांच्याकडे होता महाराष्ट्रातल्या जिथं जिथं MIDC करायचे आहेत. तर त्या सगळ्या जमिनी अधिग्रहण साहेबांनी कुठेही डिस्प्यूट न होता केलेल्या आहेत, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन. आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी अक्वायर व्हायच्या तेव्हा साहेबांना असं आतून वाईट वाटायचं की काही शेतकरी त्यातले भूमिहीन व्हायचे. आणि मग ह्यांना मनाला खूप वाईट वाटायचं की एखादा शेतकरी भूमिहीन होत असेल तर. त्यामुळे त्यांनी शासनामध्ये GR काढला त्यावेळेला की ज्या शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण होती त्याला 15% डेव्हलप जमीन परत दिली जाणार. तर त्यावेळेला आणि म्हणजे तो GR अजूनही तसाच इम्प्लिमेंट होतो. म्हणजे जिथं जिथं MIDC होतीये नवीन तिथं तिथं शेतकऱ्यांना 15% डेव्हलप जमीन परत त्या शेतकऱ्याला दिली जाते. तर साहेबांनी शेती शिक्षणामध्ये जे काम केलं कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये त्या कामासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांच्या हस्ते त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं. नंतर कृषी क्षेत्रामध्ये जे काम केलंय मग साहेबांनी बोगस बियाणांच्यावरती कारवाई केली. त्यावेळेला एकदम तूर डाळ जर 80 रुपये असेल तर 150 रुपयेवर गेली. मूग डाळ 70 रुपयाची 140 रुपये किलो झाली आणि सगळीकडे गोंधळ माजला कडधान्यांच्या किमती वाढल्यानंतर. मग त्यावेळेला शरद पवार साहेबांनी यांना सांगितलं की आपण काही करू शकतो का. तेव्हा पवार साहेब कृषी मंत्री होते केंद्रामध्ये आणि देशमुख साहेब कृषी आयुक्त होते. तर त्यावेळेलाच देशमुख साहेबांनी कडधान्य उत्पादन वाढीचा मोठा कार्यक्रम घेतला आणि भारतामध्ये महाराष्ट्र 38% कडधान्य उत्पादनामध्ये म्हणजे त्याचं उत्पादन कडधान्याचं 38% हे शासनामध्ये केंद्र शासनामध्ये होतं. त्याच्यासाठी सुद्धा देशमुख साहेबांना पारितोषिक मिळालं. कृषीच्या बऱ्याच योजना त्यांनी केल्या बऱ्याच आणि त्यामुळे त्यांना साहेबांना कृषी खात्यामध्ये सुद्धा दुसरं पारितोषिक मिळालं पंतप्रधानांच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते. भारतातले हे एकमेव अधिकारी आहेत की ज्यांना 2 प्राईम मिनिस्टर अवॉर्ड आहेत. तर देशमुख साहेबांनी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलंय. MIDC मध्ये रोजगार निर्मितीमध्ये हे त्यांचं चांगलं काम झालेलं आहे. आरोग्यामध्ये जेव्हा ते कलेक्टर होते डिव्हिजनल कमिशनर होते त्यावेळेला त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सगळी सुसज्ज केली होती आणि प्रत्येक येणाऱ्या पेशंटला शासनाची योग्य आणि चांगली ट्रीटमेंट कशी मिळेल हे पाहिलं होतं. त्यामुळे आरोग्यातला अनुभव आहे यांना चांगला आणि त्यामुळे मला असं वाटतंय की देशमुख साहेबच दावेदार आहेत. कारण ह्यांचं मान तालुक्याबद्दलचं 50 वर्षाचं व्हिजन तयार आहे. आता जर आपल्या मान तालुक्यासाठी व्हिजन कोण नेता पाहिजे असेल आपल्याला तर त्याला व्हिजन पाहिजे. आतापर्यंत जे काही मान तालुक्यातलं राजकारण झालं ते पाण्यावरती झालं. देशमुख साहेब जेव्हा मंत्रालयात काम करत होते आणि जेव्हा त्यांना लोक विचारायचे की तुमचा मान तालुका कायम दुष्काळी तेव्हा त्यांना कुठंतरी मनातनं वाईट वाटायचं आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की मी हा कलंक पुसून टाकेन म्हणून कायम दुष्काळी. निसर्गाचं पडणारं पावसाचं पाणी आहे ते जेवढं निसर्ग देणार आहे तेवढंच आहे. इतरांपेक्षा काही वेगळं निसर्गाचं पाणी आपल्याला मिळणार नाही. मग आहे ते पावसाचा पाण्याचा थेंब ना थेंब वाचवला पाहिजे हे त्यांनी ठरवलं. मग पहिल्यांदा आम्ही आमच्या गावामध्ये काम करायचं ठरवलं आणि मग आम्ही 2003-04 सालापासून गावामध्ये पाणी वॉटर कॉन्झर्वेशनचं काम माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम करायला सुरुवात केली. 2006 साली आम्ही पाण्याने स्वयंपूर्ण झालो. पाण्याने स्वयंपूर्ण झालो म्हणजे आम्ही 2003 साली टँकरने जे गाव आमचं पाणी पित होतं ते आमचं गाव 2012च्या दुष्काळामध्ये 20 गावांना टँकरने पाणी पित होतं. ॲक्च्युली ही देशमुख साहेबांसाठी घोषणावर गोष्ट नव्हती. त्यांना वाटायचं की मी 12 गावांना प्यायला पाणी देतो म्हणजे माझ्याच शेजारच्या भाऊबंधांना ही घोषणावर गोष्ट नाही आहे. आणि त्यातच आमिर खान साहेबांनी सत्यमेव जय वॉटर कप कॉम्पिटिशनची घोषणा केली आणि मला अभिमान वाटतो सांगायला की ते सत्यमेव जयते वॉटर कप कॉम्पिटिशनचा जो काही आराखडा तयार झाला तो आराखडा तयार करण्यात देशमुख साहेबांचा मेजॉरिटी भाग आहे. तर म्हणजे जे 2003 साली आमच्या गावात 9 ते 10 एकर ऊस असेल तो 2022 साली आमच्या गावात 1600 एकर ऊस होता. हे जे काही बागायती क्षेत्राचं उत्पादन वाढलं हे काही कुठल्या धरणाच्या कॅनलच्या पाण्यामुळे नव्हतं वाढलेलं. हे जे काही आमच्या गावकऱ्यांनी काम केलं सगळ्या लोधवडेकरांनी माथ्यापासून पायथ्यापर्यंत आणि जी भूजल पातळी वाढवली जी विहिरीचं पाणी वाढलं आणि त्यामुळे आमचं बागायती क्षेत्र वाढलेलं आहे.
अर्थातच तुम्ही सांगितलं की देशमुख साहेबांचं 50 वर्षाचं विजन आहे. तुमच्या नजरेतून काय वाटते की आतापर्यंत मान तालुका कसा व्हायला पाहिजे होता? आता पण इथून पुढं देशमुख साहेब निवडून आल्यानंतर त्यांचं विजन पूर्ण करणार आहे, परंतु आतापर्यंत कसा व्हायला पाहिजे होता आणि कसा आहे? आत्ता हा भाग मानखटाव हा दुष्काळी भाग आहे. ह्या दुष्काळी भागासाठी आत्ता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे होती. मोठे कारखाने इथे यायला पाहिजे होते. आज जर मुंबईला किंवा पुण्यासारख्या ठिकाणी बघितलं तर कलरच्या कामामध्ये सगळे काम करणारे मानखटावचे जे मजूर आहेत ते मानखटावचे आहेत. हाय ड्रायव्हर आहेत, काय माती काम करतात, माथाडी कामगार मानखटावचे आहेत, गोदीमध्ये काम करणारे मानखटावचे आहेत, ट्रक ड्रायव्हर मानखटावचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्मीमध्ये भरती सगळी मानखटावमधली आहे. का तर आपल्याकडे पाणी नाही, पाण्या नसल्यामुळे उत्पन्न नाही आणि आपली आर्थिक प्रगती नाही. पाण्यामुळं इथला स्थलांतरित व्यवसाय असणार ऊसतोड कामगार आणि मेंढपाळ हे सुद्धा खूप आहे. म्हसवडच्या आजूबाजूच्या गावात जर आपण गेलो तर फक्त वयस्कर मंडळी किंवा म्हाताऱ्या माणसांची गावं अशी म्हणता येईल अशी गावं आहेत आपल्याकडे. तर आतापर्यंत जे काही राजकारण झालंय ते पाण्याभोवती फिरलं, पण नुसतं पाणी पाणी करत बसण्यामुळे इंडस्ट्री यायला पाहिजे होती, मोठी कारखानदारी उभी राहायला पाहिजे होती, आपल्याकडे चांगल्या शिक्षण संस्था यायला पाहिजे होत्या, आपल्याकडे दवाखान्याची किंवा आरोग्याची सोय नाही आहे चांगले सरकारी हॉस्पिटल यायला पाहिजे होतं. आता जर आपला पेशंट आजारी पडला तर आपल्याला सातारला न्यावं लागतं सरकारी दवाखान्यात किंवा पुण्याला न्यावं लागतं सिव्हिलला. गोरगरिबांसाठी इथे सोय नाही आहे चांगल्या हॉस्पिटलची. तर एक चांगल्या हॉस्पिटलची आतापर्यंत निर्मिती व्हायला पाहिजे होती, कॉलेजची निर्मिती चांगल्या शिक्षण संस्थांची व्हायला पाहिजे होती, सगळ्यात महत्त्वाचं रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे होती. तर मंडळी, देशमुख साहेबांनाच तिकीट का द्यावं हे आता आपण ऐकलं आणि मान तालुका कसा असावा हेही त्यांनी सांगितलं आणि देशमुख साहेबांचं जे 50 वर्षाचं जे विजन आहे ते विजन सुद्धा त्यांनी सांगितलं. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण पुढच्या वेळेस त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.